टॉक टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय केसांच्या समस्यांवरती वन स्टॉप सोल्युशन. आपल्याला मार्गदर्शन करतायत श्रीयुत विनायक नायडू सर. सांगायचं झालं तर हे टेक्निकल हेड आणि कॉन्सिलर आहेत जे गेल्या 5 वर्षांपासून SRS ग्रुप बरोबर आहेत आणि ते सर्वोत्कृष्ट विश्लेषक आणि अनुभवी प्रोफेशनलही आहेत. त्यांनी आतापर्यंत 1000हून अधिक क्लायंट्सना सेवा दिलेली असून परिणाम जे आहेत ते खूप सॅटिस्फॅक्टरी असल्यामुळे त्यांना विशेष असं प्रावीण्य त्याच्यात मिळालेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या मित्रत्वाच्या वर्तनाचीही बऱ्याच ठिकाणी प्रशंसाही केली जाते. अशा प्रकारच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ते या विषयावरती मार्गदर्शनही करत असतात. तर प्रेक्षको पुन्हा एकदा विषय लक्षात घ्या. विषय आहे केसांच्या समस्यावरती वन स्टॉप सोल्युशन, म्हणजेच आपली हेअर अँड स्किन फॅक्टरी कशा प्रकारे ठरते या अनुषंगाने आपण आजचा विषय पुढे नेऊया. थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आपण जसं म्हणतोय तसं की या सगळ्या हेअरच्या प्रॉब्लेम्सवरती वन स्टॉप सोल्युशन खरोखर उत्तम आहे ही कॉन्सेप्टच. कारण जर का आपण म्हटलं तसं की हेअर किंवा केस म्हटल्यानंतर अनेक समस्या असतात. म्हणजे अगदी साध्या छोट्या डॅन्ड्रफ पासून खूप केस गळतीपासून हेअर ट्रान्सप्लांट पर्यंत. तर त्या अनुषंगाने आपली जी कंपनी आहे, प्रीमियम कंपनी आहे, खूप छान सर्व्हिसेस लोकांना देते आणि खूप चांगले अनुभव आहेत लोकांचे आपल्या गाठीचे. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात प्रथम मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की केस म्हटल्यानंतर त्याची प्रामुख्याने जी समस्या असते ती म्हणजे हेअरफॉल किंवा केस गळणं. तर काय सांगाल आजच्या या सगळ्या गोष्टींमध्ये? तुम्ही आता एवढ्या क्लायंट्सना सर्व्हिसेस दिल्यात, वेगवेगळ्या प्रकारचे क्लायंट्स तुमच्याकडे येतात, त्यांची प्रामुख्याने कारण काय असतात केस गळण्याची, काय सांगाल? तसं कारण बघायला गेलं तर एक कारण नसतं, असे बरेच कारण आहेत. तर त्यातलं त्यात मेन कारण म्हणजे हेरिडिटरी, आपण त्याला मराठीमध्ये अनुवंशिक म्हणतो. म्हणजे जसं घरामध्ये वडिलांना किंवा आजोबांना, वडिलांच्या साईडलाच नाही आणि आईकडच्या साईडला म्हणजे मामाला पण असेल बॉन्डनेस, तर तो तुम्हाला हेरिडिटरीमध्ये येतो, म्हणजे त्याला आपण अनुवंशिक म्हणतो. आणि त्यातलं त्यात तुम्ही बघायला आजकाल रुटीन इतकं चेंज झालंय, बाहेर इतकं पोल्युशन आहे आणि मेंटली स्ट्रेस वाढलेला आहे, फिजिकली स्ट्रेस वाढलेला आहे, लोक वेळेवर जेवत नाहीये, वेळेवर झोपत नाहीये. तर तो पण एक मेन रिझन आहे. आणि एजिंग, एक्झॅक्टली एजिंग पण एक रिझन आहे. म्हणजे एक पर्टिक्युलर एज नंतर आजकाल बॉन्डनेस येतो. आणि त्यातल्या त्यात तुम्ही बघा आजच्या पिढीमध्ये ओव्हर स्टायलिंग खूप वाढलेली आहे. मुलींमध्ये पण, मुली पण आजकाल केसांवर इतके खेळ करत असतात, जसं पर्मिंग करणं, स्ट्रेटनिंग करणं, एवढे हेवी केमिकल्स वापरतात. ऑफकोर्स तर मग हेअरफॉल होणार. मुलांमध्ये पण जेल वगैरे वापरण्याचं प्रमाण पण जास्त आहे आणि मुलं आजकाल जिम पण खूप हेवी करतात, त्यामध्ये ते स्टेरॉइड्स वगैरे घेतात. मग त्यांनी पण त्यांचं केस गळण्याचं एक कारण आहे. आणि ऑफकोर्स फिमेलमध्ये प्रेग्नेन्सी नंतर, म्हणजे प्रेग्नेन्सी नंतर पण एक कारण आहे की हेअरफॉल्स होतात. आणि प्लस थायरॉइड असलं त्या लोकांना पण होतात. तसं असं एक कारण म्हणता येणार नाही, असे बरेच कारण आहेत. आणि त्यातल्या त्यात अनुवंशिक आपण तर कॉमनच आहे. तर अशा कारणांनी होतातच तुम्हाला. नक्की. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की बदलती लाईफस्टाईल जी आहे किंवा आपण ज्या गोष्टी करतोय त्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी केसांवरती पण होत असतो. 100%. आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही जोपर्यंत खूप केस गळायला लागत नाही. आजकाल तुम्ही बघायला गेलं तर वेट लॉस, आजकाल सगळे जेवढे कॉन्शियस झालेले आहेत वेट लॉसच्या चक्करमध्ये त्यांचं डाएट इतकं चेंज झालंय. हवं तितकं ते प्रोटीन्स घेत नाहीये, हवं तितकं विटॅमिन्स म्हणा, न्यूट्रिशन म्हणा, ते काही घेत नाही. तर एक वेट लॉसच्या चक्करमध्ये पण ते पूर्ण डाएटच चेंज करणं, ते पण एक कारण आहे तुमचे हेअर लॉस होण्याचं. नक्की. केसांना सुद्धा पोषक द्रव्य मिळाली पाहिजे. जर का मिळत नसतील तर आपल्याला केस गळती दिसणारच आहे. म्हणजे एकूण आपण कारण पाहिली सर, तर जसं मी मगाशी म्हणतो जसं की केसांच्या समस्या अगदी डॅन्ड्रफ पासून सुरू होतात, परंतु आता हेअर ट्रान्सप्लांट ही एक सगळ्यात छान त्याची एक सोल्युशन म्हणून आपल्याकडे आलेलं आहे. तर काय सांगाल, म्हणजे आता हेअर ट्रान्सप्लांट आपण करतो, काय करतो एक्झॅक्टली? हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे ही एक खूप सोपी प्रोसिजर आहे. आपण ह्याला सर्जरी म्हणतो. म्हणजे इट्स काइंड ऑफ अ ट्रीटमेंट ओनली. खूप सोपी म्हणजे खूप सोपी आहे. ह्या ट्रीटमेंटला काहीही, पहिला मला सांगायला गेलं तर ह्याला काहीही साईड इफेक्ट्स नाहीये. ही कम्प्लिटली पेनलेस प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये दुखणं पण काही नाहीये. कारण का तुमचे जे केस आहेत, म्हणजे प्रोसेस काय आहे, हा तुमचा जो बॅक साईड आहे ह्याला आपण डोनर एरिया म्हणतो. तर हा डोनर एरिया म्हणजे तुमची मागची बाजू, तिकडनं आपण एक्स्ट्रॅक्शन करतो. म्हणजे तिथनं आपण केस काढतो आणि जिथं जिथं त्याला रिक्वायर्ड आहे तिथं त्याला इम्प्लांट करतो. म्हणजे मागणं एक्स्ट्रॅक्शन करणं आणि समोर जिथं रिक्वायर्ड आहे तिथं इम्प्लांट करणं, त्याला हेअर ट्रान्सप्लांट म्हणतात. आपण केस रोपण पण म्हणतो त्याला. तर ही खूप सोपी प्रोसिजर आहे. ह्याच्यामध्ये काही घाबरायची काही गोष्ट नाहीये. ही एका दिवसाची प्रोसिजर आहे आणि तुमचे केस मागणं काढून त्याला समोर इम्प्लांट करतात. काही याला साईड इफेक्ट्स वगैरे काही नाहीये. नक्की. आपण प्रोसिजर बद्दल समजून घेऊया. परंतु जसं आपण आता उल्लेख केला तसं की पेनलेस आहे, तर लोकांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच असतो. कारण आता जसं तुम्ही म्हणताय की इकडनं काढायचे पुढे लावायचे, तरी सुद्धा डोक्यात एक शंका असते की आपल्याला दुखेल का, हर्ट होईल का, त्याविषयी काय सांगा?
तसं बघायला लागलं तर आपण एक फेशियलला पण एक ट्रीटमेंट असं म्हणतो. तर फेशियलला ट्रीटमेंट म्हणजे काय, नुसतं आपण जाऊन झोपतो आणि एक वरती जे क्रीम वगैरे आहे तसं लावतो. तर ही पण एक मामूली ट्रीटमेंटच आहे. आपण जेव्हा हेअर ट्रान्सप्लांटच्या अगोदर आपण पहिले पेशंटचे सगळे रिपोर्ट्स चेक करतो, की त्याचे ब्लड क्लॉटिंग टाइम असो किंवा त्यांचे सगळं डायबिटीज आहे का, बीपी आहे का, कंट्रोलमध्ये आहे का, त्यांचा एक प्रॉपर रिपोर्ट आम्ही बघून घेतो. त्यावर त्यांना आम्ही डेट देतो. ठीक आहे. आणि जेव्हा त्यांची सर्जरी जेव्हा आपण सुरू करायच्या अगोदर त्यांची आम्ही अलर्जिक टेस्ट पण बघतो, की ह्यांना काय एलर्जी होऊ शकते का. मग अलर्जिक टेस्ट झाल्यावर जेव्हा आपण एक्स्ट्रॅक्शनला बसतो तेव्हा एक्स्ट्रॅक्शनलाच आम्ही तुमच्या डोक्यावरती एक लोकल एनेस्थेसिया देतो, म्हणजे त्याला भूल देतो. जसं आपण एक दात काढतो, दात काढताना भूल देऊन करतो. दात तर एवढं स्ट्रॉंग आहे, जेव्हा तुम्हाला दुखत नाही. हे तर मामूली केस आहे. तर ही खूप सोपी प्रोसिजर आहे, तुम्हाला काही हर्ट होत नाही. प्रोसिजर जेव्हा चालू असती तुम्ही गाणे ऐकू शकता, तुम्ही उठून वॉशरूमला जाऊ शकता, तुम्हाला लंच ब्रेक मिळतो, तुम्हाला म्हणजे ज्यूस प्यायचा असेल तुम्ही उठून बाहेर फिरू शकता. म्हणजे काही नाही, तुमच्यावर कोण आले असेल तुम्ही त्यांच्या संग सुद्धा बोलू शकता. इट्स अ सिम्पल प्रोसिजर. तर ह्याला काही असं हर्ट वगैरे काही होत नाही. मेनली म्हणजे पेनलेस आहे, दुखत नाही. एक्झॅक्टली. जी एक सगळ्यात मोठी भीती असते ती आपण घालवलेली आहे. एक्झॅक्टली. तर आता जसं तुम्ही म्हणताय ती एक सिम्पल प्रोसिजर आहे, जसं आपण सांगितल्या गोष्टी, की आपण एक साधारण प्रोसिजर काय करतो, म्हणजे एक्झॅक्टली प्रोसिजर आपण थोडीशी एक्सप्लेन करू शकतो का? प्रोसिजर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ह्याला काही अशी मोठी प्रोसिजर नाहीये. फक्त तुमचे मागचे केस काढले जातात, त्याला आपण एक्स्ट्रॅक्शन म्हणतो. जी आपली ट्रीटमेंट आहे त्याला आपण FUE म्हणतो. FUE म्हणजे फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन. केस सिंगल केस म्हणजे त्याला आपण फॉलिकल म्हणतो. आणि जे युनिट मध्ये असतात, आपल्या रूट्स मध्ये 1, 2, 3, 4 असे केस असतात. एका रूट मध्ये तुम्ही बघितलं असेल तुम्हाला 1 किंवा 2 किंवा 3 केस दिसतील. मग तो आपण मागच्या बाजूने तो एक्स्ट्रॅक्शन, त्याला आपण ग्राफ्ट्स म्हणतो. तो ग्राफ्ट्स आपण एक्स्ट्रॅक्ट करतो आणि आपण जे मार्किंग करून घेतो जिथं त्यांचं टक्कल आहे त्या मार्किंग मध्ये त्याला आपण इम्प्लांट करतो. सो इट्स अ सिम्पल प्रोसिजर. ओके. आणि जसं आपण म्हणतोय आता ही प्रोसिजर करताना तर बाकी कुठल्याही सर्जरीज करायच्या आहेत म्हटल्यानंतर त्यासाठी काही तयारी करायला लागते, पेशंटची असेल किंवा या सगळ्याच्या दृष्टिकोनातनं. तर मग प्री ऑप आणि पोस्ट ऑप असं काय काय गोष्टी करायला लागतात सर्जरीच्या आधी आणि नंतर? एक्झॅक्टली. सी मी जसं सांगितलं, दिस इज नॉट काइंड ऑफ अन ऑपरेशन. हे काय मोठं ऑपरेशन नाहीये. सर्जरीच्या अगोदर मी जसं तुम्हाला सांगितलं, आम्ही त्यांची एक 4-5 जे टेस्ट आहेत त्यांना ते आम्ही करायला सांगतो. ते तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवतात. काही पेशंट जे लांब राहतात किंवा कुरिअर करतात किंवा जे लोकल असतील ते आम्हाला प्रत्यक्ष आणून देतात. एकदा रिपोर्ट झालं तर त्यांना आम्ही सांगतो म्हणजे प्रिकॉशन्स काय घ्यायचे. जे कोण अल्कोहोलिक असेल, म्हणजे जे ड्रिंक्स करत असतील किंवा स्मोक करत असतील, सर्जरीच्या 1 आठवडा अगोदर आणि 15 दिवस मिनिमम तुम्हाला ड्रिंक्स आणि स्मोकिंग ही कंपल्सरी तुम्हाला बंद करायचीच आहे. म्हणजे इट्स मॅन्डेटरी, म्हणजे तुम्हाला ते बंद करायचं आहे. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला अगोदरच काही अजून तयारी करायची काही गरज नाहीये. हा, पण सर्जरी झाल्यानंतर तुम्ही अगर जिमला जात असाल, तुम्ही हेवी एक्सरसाइज करत असाल जेणेकरून तुम्हाला खूप घाम येतो, तर ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला बंद करायची. आता ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये कुठलं, एक तर तुमचं एक्सरसाइज येईल किंवा तुम्ही जेव्हा गाडी चालवताना तुम्ही हेल्मेट घालता, तर हेल्मेटनी पण तुम्हाला घाम येतो. मग हेल्मेट आणि तुम्हाला जिम हे मिनिमम 1 महिना तुम्हाला बंद करायचं. या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही पत्ते पाळायची गरज नाही. जे तुमचे डेली रुटीन आहे, तुम्ही काहीही खाऊ शकता, काही पिऊ शकता, त्याच्यावर काही तुम्हाला पाबंदी नाहीये. आणि सर्जरी झाल्यावर तुम्हाला 1 ते 2 दिवस फक्त तुम्हाला रेस्ट करायचंय. रेस्ट म्हणजे का तुम्ही घरीच बसायचं, बाहेर जायचं नाही डस्ट वगैरे मध्ये. तसं बरेच लोक दुसऱ्या दिवसापासून पण जॉब जॉईन करतात ज्यांचं AC मध्ये बसून काम आहे, मग दे कॅन जॉईन. बट आय ऑलवेज सजेस्ट, म्हणजे मी प्रत्यक्ष पेशंटला सांगतो की मिनिमम 2 दिवस तर त्यांना आराम करायचा, त्यानंतर ते ऑफिसला जाऊ शकतात. आणि बरेच पेशंट येतात की म्हणजे जे लांबून येतात आमच्याकडनं पेशंट, ते इव्हन रात्री ट्रॅव्हलिंग करून सुद्धा जाऊ शकतात. असं काही याला मोठं काही हे नाहीये. ओके. आणि मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आता हे झाल्यानंतर म्हणजे प्रोसिजर झाल्यानंतर इमिजिएटली काही साईड इफेक्ट दिसून येतात. मगाशी तुम्ही उल्लेख केलाच आहे की काही साईड इफेक्ट होत नाहीत, परंतु असं काही चक्कर येणं किंवा इथे काही लाल रॅशेस येणं किंवा असं काही चेहऱ्यावर असं काही साईड इफेक्ट असं काहीही दिसत नाही. कारण का जी ही प्रोसिजर आहे ह्याच्यामध्ये आपण पहिलंच म्हणजे त्याला खासियत काय, इट्स अ पेनलेस प्रोसेस. ह्याच्यामध्ये तुम्हाला कट मार्क आणि स्कार मार्क काहीही दिसत नाही. काहीही दिसत नाही. बऱ्याच कमी लोकांना त्यांना हलकंसं सुजन वगैरे आलं तर आपण त्यांना एक मेडिसिन सजेस्ट करतो, ते लगेच स्वेलिंग त्यांचं निघून जातं. मग ह्याच्यामध्ये असं काही मोठी काही गोष्ट नाहीये. कारण असं काय म्हणजे ब्लिडिंग होतंय खूप किंवा त्यांना तोंड खूप जास्त स्वेलिंग होतंय किंवा कट मार्क्स दिसतात किंवा स्टिचेस लावलेत, असं काही प्रकार नाहीये. फक्त नॉर्मल केस आपण काढतो आणि त्याला रोपण करतो, जसं आपण भात लावतो सेम तसंच प्रकार आहे हा. ओके. तुम्ही म्हणताय तसं अत्यंत सोपी प्रोसिजर आहे, लोकांनी घाबरायची गरज नाही, उलट त्याचा फायदाच आपल्याला होऊ शकतो. त्या अनुषंगाने विचार करायला हरकत नाही. सर, या विषयावरती आपण बोलूया, आणखीन चर्चा पुढे नेऊया. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम.
ब्रेकनंतर टॉक टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय केसांच्या समस्यांवरती वन स्टॉप सोल्युशन. आपल्याला मार्गदर्शन करतायत श्रीयुत विनायक नायडू सर. असं ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण प्रोसिजर समजून घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग तुम्ही जो सांगितला की सोपी प्रोसिजर आहे, पेनलेस आहे, टेन्शन घेण्याची काही गोष्ट नाही. तर पुढे जाऊन मला तुम्हाला विचारायचं आहे की या प्रोसिजर करण्याकरता काही एज लिमिट असतं? कोण करू शकतं, कधी करू शकतं? एक्झॅक्टली. हा, ऑफकोर्स त्याला एक एज लिमिट आहे. तसं बघायला तर आम्ही 20 to 60 म्हणजे ही एक एज लिमिट दिलेली आहे. म्हणजे 20 वर्षानंतर ते करू शकतात आणि मॅक्झिमम 60 आणि 60च्या वर पण पेशंट असले तरी आम्ही त्यांचं ब्लड रिपोर्ट करतो. असं नाही की 60, माझ्याकडे 65, 75 पर्यंत लोक येऊन गेलेले आहेत आणि आम्ही त्यांची सर्जरी केली आहे. इट्स ऑल डिपेंड अपॉन त्यांचे रिपोर्ट्स कसे आहेत. 60 नंतर जनरली आम्ही रिपोर्ट्स बघून करतो, पण तसं बघायला तर 20 ते 60 ही वयमर्यादा आहे त्यांना. नक्की, म्हणजे बऱ्यापैकी वयोमर्यादा आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं की बाकी हिस्ट्री जर का चांगली असेल, तब्येत चांगली असेल तर करायला हरकत नाही. बरोबर. आणि सर आता हेअर ट्रान्सप्लांट केलंय आपण, प्रोसिजर केली आहे, परंतु मग त्याचे रिझल्ट जे आहेत ते साधारण कधीपासून दिसायला लागतात? बरेच लोक म्हणजे करायच्या अगोदर हा पहिला प्रश्न विचारतात, रिझल्ट कधी येईल. सी, इट्स नॉट अ रॉकेट सायन्स. काय मॅजिक असं नाही की आज तुम्ही म्हणजे बी पेली तर तुम्हाला उद्या फळ खायला मिळेल. त्याला पेशन्स थोडंसं हवंय. जेव्हा आपण इम्प्लांटेशन करतो, सगळे जेव्हा आपण ते रूट्स लावतो तर तुम्हाला ते इमिडिएटली त्याची ग्रोथ इमिडिएटली दिसेल तुम्हाला. मग थोडे हलकी तुम्हाला ग्रोथ दिसेल. एका महिन्यामध्ये तुम्हाला केस पण दिसतील तुमचे आलेले, पण ते सगळे पडून जातात. जसं आपला दुधाचा दात पडतो तसे हे केस सुद्धा पडून जातात. पण ते रूट्स आहेत ते आतमध्ये फिक्स होऊन जातात. वरचा जो पार्ट जे केस आहेत हे सगळे त्यांचं पडून जातात. त्याला आपण शॉक लॉस म्हणतो आणि हे एक 3 महिन्यापर्यंत तुमचा हा सगळा लॉस होऊन जातो. मग त्याला आपण शेडिंग फेस म्हणतो. मग 3 महिन्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट रिझल्ट यायला सुरू होतो. 3 महिन्यानंतर तुम्हाला परत तुमचे सगळे केस परत येतील. त्याच्यानंतर 10% केस वाढतात तुम्हाला प्रत्येक महिन्याला. मग कोणाला 6 महिने, कोणाला 8 महिने, म्हणजे आपण मॅक्झिमम वर्षभराच्या आत तुम्हाला तुमचे सगळे केस दिसतील. कारण का डिपेंड अपॉन द हार्मोन्स. प्रत्येकाची म्हणजे केसांची म्हणा वाढ वेगळी असते. मग 6 ते 8, 10 वर्ष असा हा एक पिरियड आहे. पण 3 महिन्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट रिझल्ट दिसतो. तर ह्याला थोडं पेशन्सची पण गरज नाही. असं नाही की आज झाड लावलं तर तुम्हाला उद्या फळ खायला मिळेल. तर थोडंसं पेशन्स ठेवायला लागते. ठीक आहे, पण 1 वर्ष इज खूप मोठा पिरियड नाही हा. एका वर्षात आपण एक जास्त सांगितलेलं आहे. 3 ते 6 महिन्यात दिसायला सुरुवात होते. नक्की. आणि आता सर आपण एकदा आपल्या क्लिनिककडे परत जाताना जसं आपण म्हणालो की आपल्या बऱ्याच ठिकाणी ब्रांचेस आहेत आणि एवढे छान आपण रिझल्ट देतो, तर त्या अनुषंगाने काय सांगाल? म्हणजे आपल्या क्लिनिकचं एक युनिकनेस किंवा वैशिष्ट्य नेमकं काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो प्रेक्षकांना पडलेला आहे की आता काही नव्याने ऑफर्स चालू आहेत का त्यांच्यासाठी आणि त्यांना कशा पुढे येता येतील त्यांच्यासाठी, त्या दृष्टिकोनात? ठीक आहे. तसं बघायला तर आमची अवेलेबिलिटी जसं आता आमचे पुण्यामध्ये ब्रांच आहे, मुंबईला आहे आणि ऑल ओव्हर साऊथमध्ये आम्ही आहोत. बँगलोर, मैसूर, हुबली, कोलकाता, हैदराबाद, आता चेन्नई पण आहे. म्हणजे इझिली आता आम्ही नॉर्थमध्ये पण येतो. म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये आमचे ब्रांचेस आता ओपन होतात. म्हणजे ज्यांना तिकडे जायचं इझी जवळ आहे ते तिकडे ऍक्सेस करू शकतात. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही आमचे रेट्स बघा. आम्ही ₹15 पर ग्राफ्ट आपण चार्ज करतोय. इट्स व्हेरी म्हणजे लो रेट. म्हणजे आता तुम्ही बाहेर गेला तर ₹35 पासून ते ₹100 पर्यंत ते पर ग्राफ्ट चार्ज करतात. आम्ही फक्त ₹15 पर ग्राफ्ट आम्ही चार्ज करतोय. आणि आता आमची एक ऑफर पण आहे. म्हणजे इमिडिएटली कोणी बुक केलं तर त्याला आम्ही एक पीआरपी सुद्धा फ्री देतोय. पीआरपी बद्दल मी तुम्हाला माहिती देईल नंतर, पण एक पीआरपी पण त्यांना फ्री देतोय. आणि ह्या व्यतिरिक्त बरेच कस्टमरला एक बेनिफिट पण आहे. जसं आता आमचं लोकेशन आहे मुंबई आणि पुणे, पण ह्या व्यतिरिक्त लोक महाराष्ट्रभरात आम्हाला कॉल करतात. जसं नागपूर असो, कोल्हापूर असो किंवा नाशिक असो, औरंगाबाद असो, त्यांना कन्सल्टेशनसाठी जमत नसेल यायला तर त्याला पण काही गरज नाहीये. खालील दिल्यापैकी एक व्हॉट्सअप नंबर आम्ही तिथे शेअर केलेला आहे. त्या व्हॉट्सअपवर फक्त त्यांनी त्यांचे 3 फोटो पाठवायचे आहेत. एक फ्रंटचा, एक मिडल आणि एक बॅक साईड. म्हणजे असे 3 फोटो पाठवले तर आम्हाला एक्झॅक्टली कळेल की म्हणजे त्यांना किती केसांची गरज आहे, म्हणजे किती ग्राफची गरज आहे. आणि मागचा फोटो यासाठी की आम्हाला त्यांचा डोनर एरिया चेक करायला लागतो. मग ते बघून आम्ही इमिडिएटली त्यांना कन्सल्ट करतो फोनवर की यांना एवढे ग्राफ्ट लागणार आहेत. मग तुम्ही तिथूनच तुमचं कन्सल्टेशन झाल्यावर तुम्हाला आम्ही इमिडिएटली डेट सांगतो की ही डेट अवेलेबिलिटी आहे. त्यासाठी तुम्हाला एक कंपनी अकाउंट नंबर दिला जाईल. त्याच्यावर तुम्ही फक्त ₹5,000 देऊन तुम्ही बुकिंग करून घेऊ शकता. तुम्हाला कम्प्लिटली पॅकेज समजायला जाईल. 5,000 बुकिंग केल्यावर तर इमिडिएटली तुम्हाला आम्ही एक रिपोर्ट पाठवतो. तुम्हाला एक डेट दिली जाईल. त्या डेटला तुम्ही सकाळी यायचं, संध्याकाळपर्यंत तुमची सर्जरी होऊन तुम्ही जाऊ शकता. म्हणजे कन्सल्टेशनसाठी सुद्धा त्यांना एवढी लांब यायची गरज नाहीये. पैसा वेस्ट करायची गरज नाहीये, टाइम वेस्ट करायची गरज नाहीये. डायरेक्टली तुम्ही क्लिनिकला सर्जरीला सुद्धा येऊ शकता. ह्या व्यतिरिक्त आमचे आता काही ऑफर
पण आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, फायनान्स आमचं कॅपिटल फर्स्ट आणि बजाज बरोबर आमचं टायप आहे. तर 0% इंटरेस्ट मध्ये आम्ही त्यांना लोन सुद्धा काढून देतोय. म्हणजे त्यांची जी अमाऊंट असेल 5,000 रुपये जे बुकिंग करताय त्या व्यतिरिक्त बाकीची अमाऊंट त्यांना आम्ही लोनवर करून देतो. ते पण त्यांना 0% मध्ये. 3, 6, 9 हे महिना ते सिलेक्ट करून घेऊ शकतात आणि त्यांचं सिबिल स्कोरवर त्यांचा डिपेंड असतो आणि त्यांना आम्ही ते लोन पण इझिली अवेल करून देऊ शकतो. तर तुम्ही जे काय आहे, जे काय इंटरेस्ट असेल, तुम्ही पटापटा तुमचे फोटो व्हॉट्सअप करा, खाली नंबर दिलेल्यापैकी तुम्हाला इमिडिएटली आमच्याकडनं कॉल येईल, तुम्हाला सांगितलं जाईल म्हणजे किती खर्च येईल, तुम्हाला इमिडिएटली बुक करा आणि तुम्ही तुमचे डेट ब्लॉक करू शकता. नक्की. आणि जसं सर म्हणाले तसं की आता या ऑफर्स सुद्धा चालू आहेत ज्या आपण दिलेल्या आहेत प्रेक्षकांसाठी. तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती सरांनी सांगितलं जसं तुम्हाला फोटो पाठवायचे 3 कसे पाठवायचे ते स्पेसिफिकली सरांनी सांगितलेलं आहे. ते फोटो पाठवल्यानंतर त्याचं व्यवस्थित हे होईल, स्क्रुटिनी होतील, मला वाटतं बघितले जातील आणि त्याप्रमाणे तुम्हाला या ऑफर्सचा पण लाभ घेता येईल जर तुम्ही लगेच बुकिंग केलं तर. सर बरोबर सर, त्या अनुषंगाने आपण चर्चा पुढे नेऊया. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. ब्रेकनंतर टॉक टाइममध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय केसांच्या समस्यावर वन स्टॉप सोल्युशन आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत श्रीयुत विनायक नायडू सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं आपण बोललो की कशा प्रकारे ही प्रोसिजर होते आणि कशा प्रकारे आपण छान रिझल्ट देतो, त्याचे रिझल्ट कधी दिसायला लागतात, तर मला तुम्हाला विचारायचं आहे की आता पेशंट असेल एखादा डायबिटीसचा, पण तसा जर तुमच्याकडे अप्रोच झाला, त्याला करायचं आहे ट्रान्सप्लांट, तर काय सजेस्ट करता? 100% आम्ही डायबिटिक पेशंट ज्यांना मधुमेह आहे ते बरेचसे आमच्याकडे पेशंट्स येतात. म्हणजे 10 पैकी म्हणायला गेलं तर 3-4 तर मधुमेह पेशंट आहेत. म्हणजे हे खूप कॉमन आहे आजकाल लोकांना. तर 100% आम्ही त्यांना देतो, पण त्याच्यामध्ये पण त्यांचे टाईप बघतो. म्हणजे ते मेडिसिनवर आहेत का इन्सुलिनवर आहेत. मेडिसिन ज्यांचं चालू आहे 100% ते करू शकतात. इन्सुलिनवर असलं तर मग त्यांचं आमचं थोडं अजून डिटेलमध्ये त्यांचा आम्ही रिपोर्ट चेक करून घेतो. मग त्यानंतर त्यांना आम्ही सजेस्ट करतो. 100% ज्यांना मधुमेह आहे, बीपी आहे किंवा त्यांना थायरॉइड आहे, ते पण पेशंट 100% करू शकतात. फक्त ते कंट्रोलमध्ये हवं. कंट्रोलमध्ये असलं तर ते 100% जाऊ शकतात. नक्की. आणि जसं आता आपण हेअर ट्रान्सप्लांट बद्दल बोललो, त्या सगळ्या प्रोसिजर बद्दल बोललो, परंतु बऱ्याच वेळेला लोकांना नुसता हेअर लॉस असतो, म्हणजे नुसती केस गळती आहे मोठ्या प्रमाणात, बॉल्डनेस अगदी आलेला नाहीये, तर मग त्यांच्यासाठी काय सोल्युशन? असे तर पेशंट्स बरेच आहेत. म्हणजे काय सांगायचं, आजकाल हेअर फॉल्स म्हणजे इतकं प्रमाणात वाढलेलं आहे. ह्याला पण एक खूप सोपी प्रोसिजर आहे. त्याला पण नॉन सर्जिकल प्रोसिजर आहे. त्याला नॅचरल रिग्रोथ किंवा पीआरपी ट्रीटमेंट आपण असं म्हणतो. पीआरपी म्हणजे प्लॅटिलेट रिच प्लाझ्मा. आपल्या ब्लड मध्ये प्लाझ्मा असतो. आपण काय करतो, एक 5-10 ml ब्लड आपल्या आर्म्स मधनं एक्स्ट्रॅक्ट करतो आणि त्याच्यामधनं आपण प्लाझ्मा सेपरेट करतो. प्लाझ्मा इज नथिंग बट, आपण त्याला पांढरे पेशी म्हणतो, त्याला आपण सेपरेट करतो. प्लाझ्मा सेपरेट झाल्यावर आपण ते काय करतो, आपल्या स्कॅल्प मध्ये वरती इंजेक्ट करतो. जसं आपले केस का गळतात, मेन रिझन काय आहे, त्यांना न्यूट्रिशन नसल्यामुळे. तर आपण डायरेक्टली ब्लड मध्ये ते न्यूट्रिशन आपण डायरेक्ट स्कॅल्प मध्ये त्यांना इंजेक्ट करतो, जेणेकरून पीआरपीचे बरेच बेनिफिट आहेत. तर पहिला बेनिफिट हा आहे की त्यांच्या केसांना स्ट्रेंथ मिळते. ज्यांचे केस विरळ आहेत, त्यांचे केस म्हणजे त्याच्यामध्ये ताकद नाही, पातळ आहे, ताकद नाही, त्यांना ते म्हणजे स्ट्रेंथ देतं. हेअर फॉल्स कम्प्लिटली तुमचा स्टॉप होऊन जातो. तुम्हाला डेन्सिटी पण खूप छान मिळते. जिथं केसांची ग्रोथ थांबलेली आहे तिथे त्यांना ग्रोथ पण मिळतो. म्हणजे असे बरेच बेनिफिट आहेत. आणि ह्याला मिनिमम एक 6 सेशन्स घ्यायला लागतात. महिन्यातनं एक सेशन असतो याचा, एक 45 मिनिटचा सेशन आहे. तर 6 वेळा गेले तर मिनिमम 3 ते 4 सेशन नंतर ह्याचे रिझल्ट दिसायला तुम्हाला लागतात. जसं हेअर ट्रान्सप्लांट हा 1 दिवसाचा प्रोसिजर आहे, पण पीआरपी हे मिनिमम 6 वेळा तुम्हाला यायला लागतात. आणि इट्स अ नॉन सर्जिकल प्रोसेस. अगेन देर इज नो साईड इफेक्ट्स आणि हे पण पेनलेसच आहे. तर ह्याला काही प्रॉब्लेम नाही. एक नॉर्मली इन्सुलिन इंजेक्शन कसं असतं, तर त्यांनीच आपण ते वरती फक्त स्कॅल्प मध्ये इंजेक्ट करतो आणि ह्याचा पण रिझल्ट खूप खूप छान आहेत. बरेच लोक माझ्याकडे पीआरपी पेशंट खूप लांब लांब येतात आणि इतके खुश आहेत. त्यांना इतका छान रिझल्ट मिळालेला आहे. त्यांचे कम्प्लिटली हेअरफॉल पण स्टॉप झाले आहेत आणि विरळ केस परत त्यांचे आता व्यवस्थित व्हायला लागलेले आहेत. नक्की. आणि साईड इफेक्टचा तर मला वाटतं प्रश्नच नाही. आपलंच ब्लड आपण काढतोय म्हटल्यानंतर साईड इफेक्ट व्हायला नाही पाहिजे. पण सर, ज्यांना डोनर एरिया नाहीये, आता आपण हेअर ट्रान्सप्लांट करायला परत जाताना, त्यांच्यासाठी काय मग? इट्स अ गुड क्वेश्चन. डोनर, आता बरेच लोक आहेत, बॉल्डनेस मध्ये पण ग्रेड असतात. म्हणजे लेवल 1 पासून ते लेवल 7, कोणाला तर लेवल 8 पर्यंत पण असतात. तर लेवल 7 पर्यंत असतात. म्हणजे त्यांचा डोनर एरिया जो बॅक साइड आहे हा खूप कमी आहे. पण त्यांना आता 5,000 ग्राफ्टची गरज आहे. पण आम्ही मागणं फक्त 3 किंवा 3,500 ग्राफ्टच काढू शकतो. आता राहिलेले 1,500 केस आम्ही कुठनं घेणार? मग त्याला आपण बॉडी हेअर ट्रान्सप्लांट म्हणतो. तर ते बॉडी मधनं कुठनंही घेऊ शकता आपण. पण मेजरली आपण छातीवरनं घेतो आणि इथनं चिनचं म्हणजे बियर्ड, इथली केस दाट असतात. म्हणजे केस तुमचे दाट असतील ते केस आम्ही घेतो. मग 1,000, 1,500, 2,000 केसापर्यंत आपण तिकडनं करू शकतो. पण बॉडी हेअर ट्रान्सप्लांटचे रेट वेगळे आहेत. आम्ही त्याला 35 रुपीज पर ग्राफ्ट चार्ज करतो, कारण का त्याचे परत इक्विपमेंट्स वेगळे आहेत आणि त्याच्यावर खूप म्हणजे मेहनत पण आहे. तर बॉडी हेअर ट्रान्सप्लांट पण आपण करतो. तर तिथनं पण आपण डोनर एरिया घेऊन आणि बॅक साईडचं घेऊन त्यांचं पूर्ण एरिया कव्हर
करू शकतो. फक्त त्याला 2 सेशन मध्ये आम्ही करतो. पहिला सेशन अगोदर करतो, मध्ये 90 डेजचा गॅप देऊन दुसरा सेशन आपण 90 डेज नंतर करतो. नक्की. म्हणजे आपण जसं आज प्रोग्रामला नाव ठेवलेलं आहे किंवा आपल्या एकूणच जो टॅगलाईन आहे की आपल्या सगळ्या हेअरच्या समस्यांसाठी वन स्टॉप सोल्युशन आहे. कारण काही प्रॉब्लेम असला तरी सुद्धा आपल्याकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर मला जाता जाता तुम्हाला विचारायचं आहे की ज्यांना बॉल्डनेस आहे किंवा नुकतंच केस गळती सुरू झाली किंवा इतर केसांच्या कुठल्याही समस्या आहेत, असे प्रेक्षक आता जे पाहत आहेत त्यांना तुम्ही जाता जाता काय संदेश द्या? फक्त एकच सांगू शकतो, ज्यांना प्रॉब्लेम आहे आता टाइम नका वेस्ट करू. तुमचा कॉन्फिडन्स जो गेलेला आहे तो कॉन्फिडन्स पुन्हा आम्ही तुमच्यामध्ये आणून देऊ. खाली दिल्यापैकी नंबरपैकी तुम्ही कॉल करा, तुमचे फोटोज पाठवून द्या. तुम्हाला चांगली ऑफर पण आहे. ज्यांचे मनी प्रॉब्लेम आहे त्यांना आम्ही EMI पण ऑफर करून देतो, ते पण 0% इंटरेस्ट मध्ये. तर आता तुमचा कॉन्फिडन्स गेलेला आहे तो तुम्हाला आम्ही परत आणून देऊ. प्लीज तुम्ही तुमचे फोटोज शेअर करा. काही प्रॉब्लेम असेल तुम्ही डायरेक्ट कॉल सुद्धा करू शकता. नक्कीच. मला वाटतं सर तुम्ही म्हणालात तसं की कॉन्फिडन्स आपण परत त्यांना रिबूस्ट करून देतोय, कारण हेअर आपला एक पर्सनॅलिटीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे जो आपण कॅरी करतो. तर त्या अनुषंगाने आपण यांना सगळ्यांना नक्कीच मदत करूया. सर, आज तुम्ही इथे एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू. आभार. या विषयासह टॉक टाइम मध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.